लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही. आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे कुठलीही चिंता या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही. खरं म्हणजे गैरसमज ही योजना आम्ही जाहीर केली तेव्हापासून विरोधक सुरू करत. कोर्टात कोणी गेले स्टे आणण्यासाठी आणि फक्त चुनावी जुमला आहे म्हणून देखील सांगितलं. परंतु मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी आम्ही सुरू केलेली आहे ही कधी बंद होणार नाही. ई-KYC या योजनेची सुलभता, सुटसुटीतपणा, पारदर्शकपणा आणण्यासाठी ई-KYC आहे. ई-KYC मुळे पैसे मिळतात, ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, की पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील आणि आधार कार्ड लिंक होणार आणि त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी घाबरण्याची आवश्यकता नाही. कुणाची दिशाभूल जे करतायत, अफवा पसरवत त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. त्यांचा लाडका भाऊ इथं बसलेला आणि एक आमदार या नात्यानं मी माझ्या घाटकोरमध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये फॉर्म भरून घेतले. अध्यक्ष महोदय ऐका अध्यक्ष महोदय. नाही, तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देताय. हो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले. आजही काही महिला माझ्या घरी आल्या. अध्यक्ष महोदय, आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्याला पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले. आपण चेक केलं, त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे, पण काही माहितीच मिळत नाहीये. असं सगळ्यांच्या बाबतीत नाहीये, काही महिलांच्या बाबतीत आहे. तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना, लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीयेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येणार आहेत, न येत आहेत तर काय कारण आहे, तिला तिचं कारण कळलं पाहिजे. कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला 2 महिन्याचे पैसे मिळाले, पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार. सरकारला निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी. आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही. तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत, आम्ही दिलेत पैसे आम्ही, आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ. आणि सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब, तुम्हाला तर जरा नाही, तुम्हाला महापालिका